कठोर परिश्रमाची स्थिती, भाग्यातून लाभाची प्राप्ती. आयुष्य हे सर्कसमधील जोकरसारखं झालं आहे. कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावं लागतं. ही बाब कुंभ राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. तुम्हाला 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे. 7.5 हा स्वतःचा संघर्ष असतोच. स्वतःची रास असली तरी शनिदेव हे न्यायाधीश असल्यामुळे माफ करीत नाही. मात्र ते तुम्हाला कर्तव्यपूर्ती शिकवतात आणि कुंभ रास ती निभवते. कारण बुद्धिमान रास असल्यामुळे कर्तव्यपूर्तीकडे तुमचं लक्ष असतं. त्यामुळे प्रश्न आले की तुम्ही त्यांना सामोरे जातात. दुःख आलं तरी तुम्ही हसत राहतात आणि पुढील दिशेने वाटचाल सुरू ठेवतात. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव हे राशीत विराजमान आहेत, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. शनिदेव तुमच्या राशीत बसून तृतीय, सप्तम आणि दशम या 3 स्थानांवर दृष्टी टाकत आहे. ते तुम्हाला परिश्रम करायला लावतात, व्यवसायाची दिशा देवतात, करिअरची दिशा दाखवतात आणि करिअरमधील समृद्धीचा मार्ग देखील दाखवतात. अर्थात कर्तृत्वाच्या दृष्टीने त्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर होतो, जो या काळात तुमच्या व्यक्तिमत्वावर होत आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या धनस्थानात राहू ग्रह विराजमान आहे. धनस्थानातील राहू कधीतरी धननाश करण्याची शक्यता असते. मात्र तो तुमच्या राशी स्वामीचा मित्र आहे, म्हणून कुंभ जातकांना राहूचा त्रास त्या तुलनेत कमी होतो. असं जरी असलं तरी राहू हा विघटनाचा कारक आहे. कुटुंबात प्रश्न निर्माण करणं, ऐक्य कमी करणं हे कार्य तो निश्चितपणे करतो. तसंच वाणीमध्ये उग्रता येणं, कुटुंबाचं ऐक्य भंग होणं, कुटुंबातील सदस्यांशी नातेवाईकांशी दुरावा निर्माण होणं असे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या बाबतीत तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या 6ष्ठ स्थानात अर्थात स्पर्धेच्या स्थानात विराजमान आहे. तुमच्या 6ष्ठ स्थानात चंद्राची कर्क रास येते आणि कर्क राशीत मंगळदेव नीचीचे होतात, ज्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम कराल, प्रचंड कष्ट कराल. परिश्रमाच्या झाडाला आज नाही तर उद्या फळ लागल्याशिवाय राहत नाही. अर्थात परिश्रम अधिपती नीचीचे असल्यामुळे थोडे अधिक परिश्रम तुम्हाला करावे लागतील. मात्र त्यातून दीर्घकालीन लाभ निश्चितपणे प्राप्त होईल. या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. वास्तूचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे, कारण सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ असलेले गुरुदेव तुमच्या 4थ स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे त्याचा शुभ प्रभाव तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. वाहनाचे शुभयोग निर्माण होतील. घरामध्ये सुखशांती व थोडंसं अभ्यासपूर्ण वातावरण राहील. मात्र तिथेच विराजमान असलेला हर्षल अधूनमधून वातावरण बिघडवण्याचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला हवी. घरातील वातावरण बिघडणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे.
शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल. विशेषतः मॅनेजमेंट किंवा CA क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी काळ मोठा यशाचा राहील. CA क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अचानक अनपेक्षितपणे यश मिळू शकतं. टेक्निकल, मेकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना थोडे अधिक परिश्रम करावे लागतील किंवा तुम्ही जर फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत असाल तर अतिरिक्त परिश्रम करून तुम्हाला यश खेचून आणावं लागेल, ही बाब लक्षात घ्या. विवाहाचे शुभयोग सध्या तुमच्यासाठी नाही, मात्र विवाह जुळून येण्याची शक्यता आहे, म्हणून त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करू शकता. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा काळ उत्तम म्हणता येईल. या महिन्यात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील. कदाचित ऑपरेशनच्या समस्येचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो, मात्र ती शक्यता इतर ग्रहस्थिती किंवा पत्रिकेतील महादशा अंतर्दशेवर अवलंबून आहे. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल, मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करावा. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील, त्याचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कुंभ जातक नोकरी करत आहे त्यांना या काळात प्रचंड परिश्रम करावे लागतील. त्या परिश्रमाला किती यश मिळेल हे जरी आता सांगता येत नसलं तरी तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील. जेव्हा परिश्रमाची दिशा योग्य असतं तेव्हा त्याचं भविष्य हे निश्चितच योग्य असतं. केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही. व्यावसायिक जातकांसाठी देखील हा काळ प्रगतीचा म्हणता येईल. व्यावसायिक जातक देखील व्यवसाय वृद्धीसाठी प्रचंड परिश्रम करतील, यशस्वी देखील होतील. थोडक्यात परिश्रमाला पर्याय नाही, ही बाब लक्षात घ्या. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशीस्वामी शनिदेव राशीत विराजमान असून त्यांनी तुमच्यासाठी शश राजयोग निर्माण केलेला आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो. त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. तसंच या महिन्यात अनेक ग्रह तुमच्या केंद्रस्थानात आहे. जसं शनी, गुरु, शुक्र, बुध सर्व ग्रह तुमच्या केंद्रस्थानांमध्ये विराजमान आहे. त्यामुळे हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल. विशेष बाब म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी शुक्रदेव तुमच्या लाभस्थानात जाईल, ज्यामुळे लाभ आणि चतुर्थ स्थानातून गुरु आणि शुक्र यांचं परिवर्तन राजयोग निर्माण होईल. वास्तूतून लाभ होणं, वास्तू घेताना लाभ होणं किंवा एखाद्या जुन्या वास्तूच्या विक्रीतून लाभ होणं असे विविध पर्याय तेथून निर्माण होतील. किंवा नवीन वास्तू घेताना अत्यंत कमी किमतीत उत्तम वास्तू मिळणं हा देखील या परिवर्तन योगाचा एक शुभ प्रभाव आपण म्हणू शकतो. थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात लक्ष्मी योग निर्माण झालेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बुध आणि शुक्र या दोन्ही त्रिकोणाच्या स्वामींनी हा लक्ष्मी योग बनवलेला आहे. पंचमेश आणि भाग्येश या दोन त्रिकोणाच्या स्वामींनी केंद्रस्थानात येऊन निर्माण केलेला अत्यंत शुभ योग असल्यामुळे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे लाभेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे. तसंच 7 नोव्हेंबर रोजी तुमच्या लाभस्थानात शुक्रदेवांचे आगमन होणार आहे. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी येत असतो. त्यात शुक्रदेव हे तुमचे भाग्येश असल्यामुळे लाभस्थानात येऊन ते तुमचं भाग्य समृद्ध करतील. लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी या महिन्यात प्रवासाचे अनेक योग निर्माण होत आहे. त्या प्रवासातून लाभ देखील प्राप्त होणार आहे.
शिक्षणासाठी तुम्ही प्रवास करू शकतात, हॉस्पिटलच्या कामासाठी तुम्ही प्रवास करू शकतात, किंबहुना नोकरी व व्यावसायिक कारणासाठी देखील तुम्ही प्रवास करू शकतात. हे सर्व प्रवास तुम्हाला लाभदायक ठरतील ही बाब लक्षात घेऊन तसे मानसिकता तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांसाठी 11, 20 आणि 30 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 9, 17 आणि 27 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा विचार केला असता कुंभ जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही शनी मंत्राचा जाप करावा. ओम प्राम प्रीम प्रोम सह शनैश्चराय नमः हा शनिदेवांचा बीजमंत्र आहे. शनिदेवांच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा. त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2024 कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच बघितला. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा. तत्पूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करा. हो, शुभम भवतु लिहायला विसरू नका. धन्यवाद. हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.